आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, गुरुदेव बाला साहब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो। लोहा येथील जायकवाडी जमिनीच्या बाबतीमध्ये पंचरंगी धम्मध्वज काढल्याच्या विषयाच्या अनुषंगाने व पंचशील कांबळे जे आंबेडकरी चळवळीतील युवा नेते आहेत त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने एक विशेष बैठकीचं आयोजन केलं। त्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी महाजन होते, उपजिल्हा अध्यक्ष विनायकजी गजभारे, त्यानंतर बुद्धे सर आहेत, लोह्याचे ज्येष्ठ नेते आपले रवी पंडित, ढवळेजी, आकाश या ठिकाणावर आणि छगन हाटकर, बरीचशी प्रतिष्ठित आणि भिक्खू संघही या मीटिंगमध्ये उपस्थित होता। या बैठकीमध्ये RDC किरण आंबेकर साहेब सुद्धा उपस्थित होते आणि समोरची पार्टी सुद्धा उपस्थित होती। त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आजची बैठक संपन्न झाली। कलेक्टर साहेबांनी सकारात्मक विचार करून विषय हा सेन्सिटिव्ह आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणावर तहसीलदारांना आदेशित केलं की जे उपोषण पंचशीलजी कांबळे यांचं आमरण उपोषण चालू आहे ते अगोदर सोडून घ्यावं आणि एक लेखी पत्र सुद्धा ते देणार आहेत की पंचशील ध्वज जो जसा आहे त्याच पोझिशनमध्ये तो ठेवण्यात येईल, त्याला कुणीही काढणार नाही आणि त्या अटीवर म्हणजे आम्ही या ठिकाणावर पंचशीलजी कांबळे यांच्या उपोषण सोडण्यासाठी स्वतः म्हणजे तहसीलदार सुद्धा तिथं उपस्थित राहतील, आमचे काही पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणावर उपस्थित राहतील। आज खरं तर म्हणजे पंचशीलजी कांबळे यांच्या उपोषणाला आणि लोह्याची जी काही मंडळी धम्मध्वजासाठी जो संघर्ष करत होती की तो ध्वज आमचा जसा आहे तिथं राहिला पाहिजे, तर त्याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढची जी भूमिका आहे ती पुढे जसे जसे काही निर्णय येत राहतील त्या अनुषंगाने ठरवण्यात येईल। या बाबीकडे विशेष लक्ष श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दिलेलं आहे। त्यानंतर अंजली आई आंबेडकर यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना, जिल्हाध्यक्षांना, उपजिल्हाध्यक्ष किंवा जे तालुकाध्यक्ष पदाधिकारी जे आहेत त्यांनाही सुरुवातीला सांगितलं होतं की लोह्यामध्ये आपण लक्ष घातलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी एक भव्य मोर्चाचं आयोजन सुद्धा केलं होतं। लोहा तालुक्यामध्ये पहिला आंबेडकरी समाजाचा अनेक वर्षाच्या नंतर तेवढा भव्य दिव्य मोर्चा सुद्धा निघाला प्रशासनाच्या समोर, ती सुद्धा एक बाब आहे। त्यानंतर अनेक आपले जे काही तालुक्यातले जे धम्म बांधव आहेत त्या ठिकाणावर उपाशी तापाशी राहून त्या पंचरंगी धम्मध्वजाचं संरक्षण करत आहेत। छगन हाटकर असतील, बुद्धे बाबा असतील, बरीचशी मंडळी त्या ठिकाणावर म्हणजे ते प्रोटेक्शनसाठी तिथं उपस्थित आहे। 6वा दिवस आज उपोषणाचा होता। ते या ठिकाणावर लेखी आश्वासन भेटल्याच्या नंतर ते उपोषण सोडण्यात येईल आणि आता या ठिकाणावर जे आपला पंचरंगी धम्मध्वज आहे तो सन्मानाने तिथं डोलत राहील, जसा आहे तसा म्हणजे तो ध्वज राहील असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे आणि लेखी सुद्धा आपल्याला ते तसं प्राप्त मिळणार आहे। तर या ठिकाणावर म्हणजे आज जी बैठक झालेली आहे यशस्वीरित्या ती संपन्न झालेली आहे। काही मागण्या ज्या आहेत तर त्या पुढे आपण भविष्यामध्ये बघूया। प्रशासनाचं विशेष लक्ष त्या बाबीकडे असावं एवढीच विनंती मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, प्रशासनाला, पोलीस अधीक्षक SP साहेब यांना सुद्धा विनंती करतो। पोलीस अधीक्षक SP साहेबांनी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये सकारात्मक विचार करून आजची जी बैठक जी आहे म्हणजे ही चांगल्या पद्धतीनं घडवून आणली, त्याबद्दल SP साहेबांचाही धन्यवाद व्यक्त करतो। जिल्हाधिकारी साहेबांचा, RDC साहेबांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।